आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाची। बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये निवेदन दिलं। संतोष देशमुख यांच्या हत्येमागची पार्श्वभूमी, पोलिसांनी या प्रकरणात केलेली कारवाई आणि सरकारची या प्रकरणातली भूमिका या सगळ्याबाबत मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली। अवघ्या तासा दीड तासात संतोष देशमुख यांचा अत्यंत निर्घृण पद्धतीने खून करण्यात आला। संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हाचा सगळा घटनाक्रम मुख्यमंत्र्यांनी आज सविस्तरपणे सभागृहाला सांगितला। संतोषांना हे चारचाकी वाहनातनं त्या ठिकाणी आपल्या गावी परत जात होते। एकटेच होते, कोणीच नव्हतं सोबत। पेट्रोल पंपावर थांबले, तिथे त्यांचे आत्ते भाऊ आहेत, ते त्यांना दिसले। त्यांनी त्यांना बोलवलं की चल माझ्यासोबत। ते ड्रायव्हिंग सीटवर बसले, हे बाजूच्या जागेवर बसले आणि हे त्या ठिकाणून निघाले। ज्यावेळी ते निघाले त्यावेळी टोल नाक्याजवळ काळ्या रंगाची एक स्कॉर्पिओ आणि त्याच्या मागे एक अजून गाडी, अशा या गाड्या त्या ठिकाणी त्यांची वाट पाहत होत्या। यांची गाडी टोलवरनं थोडी वेगाने निघाली, मग त्यांनी त्यांना इंटरसेप्ट केलं। इंटरसेप्ट केल्यानंतर पहिल्यांदा ड्रायव्हर साईडची काच फोडली। त्यांना असं वाटलं की संतोषांना या बाजूलाच बसले आहेत, पण त्यांच्या लक्षात आलं की तिकडे दुसरं कोणी बसलाय। पुन्हा दुसऱ्या बाजूला गेले, त्या ठिकाणी ती काच फोडली, त्यांना बाहेर काढलं आणि बाहेर काढल्यानंतर त्यांना या स्कॉर्पिओ गाडीमध्ये टाकलं आणि बराच वेळ पहिल्यांदा त्या गाडीमध्येच त्यांना मारहाण करत होते। अशा प्रकारच्या तारा होत्या की ज्या तारांच्या अशा त्या गुंडाळून आणि जे पाठीवर सगळे व्रण दिसत आहेत ते याचे व्रण आहेत। याने त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली। त्याच्यानंतर पुढे त्यांना उतरवून मारहाण करण्यात आली आणि ज्यावेळी असं लक्षात आलं की आता हे जिवंत नाहीत, त्यावेळी त्यांना सोडून हे सगळे लोक पळाले। आता या सगळ्या याच्यात सातत्याने सरपंचांचा भाऊ हा घुले यांच्या संपर्कात होता आणि तो घुले त्यांना सारखा सांगायचा 20 मिनिटात सोडतोय, 15 मिनिटात सोडतोय। अशा प्रकारे चाटेंच्या आजो माणिक जयराम माणिक चाटे, विष्णू महादेव चाटे 45 वर्षीय विष्णू महादेव चाटेच्या संपर्कात होता। तो सारखा सांगायचा सोडतोय, पण त्यांनी त्यांना काही सोडलं नाही। प्रचंड मारहाण त्यांना त्या ठिकाणी करण्यात आली आणि त्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला। अतिशय दुर्दैवी अशा प्रकारचा मृत्यू आहे। यात एकच फक्त सुरेश अण्णांनी या ठिकाणी जो मुद्दा मांडला, कारण काही गोष्टी या रेकॉर्डवर ठीक असल्या पाहिजे म्हणून सांगतो की हा जो काही मुद्दा समोर आलेला आहे की त्यांचे डोळे वगैरे जाळण्यात आले, ही वस्तुस्थिती नाही आहे। त्यांच्या डोळ्यावर मारण्यात आलेला आहे, पण डोळे जाळण्यात आलेले नाही आहेत। पण जो काही त्यांची हत्या झालेली आहे, अतिशय निगृढ अशा प्रकारची हत्या झालेली आहे।